भाऊ-बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही मेहनत करता, सगळं बरोबर करता, तरीही परिणाम उशिरा मिळतोय असं वाटतंय ना? इथेच थांबा. कारण ही कमतरता नाही, ही कुंभ राशीची एक अशी गोष्ट आहे, जी बहुतेक लोकांना कधीच कळत नाही. पुढे सांगणार आहे तो मुद्दा. तुमचं स्वतःकडे पाहण्याचं आणि यशाकडे जाण्याचं पूर्ण चित्र बदलून टाकेल. कुंभ राशी सगळं बरोबर असूनही यश उशिरा का मिळतं? कारण कुणी सांगत नाही. कुंभ राशीचे लोक बुद्धिमान, दूरदृष्टी असलेले आणि वेगळा विचार करणारे असतात. ते इतरांपेक्षा पुढे विचार करतात. पण हाच गुण अनेकदा त्यांच्या यशाला उशीर लावतो. जेव्हा जग आजचा विचार करत असतं, तेव्हा कुंभ उद्याचा विचार करत असतो. त्यामुळे त्यांची कल्पना, निर्णय आणि मार्ग लोकांना उशिरा समजतो. कुंभ राशीचा स्वभाव स्वतंत्र असतो. कोणाच्या सांगण्यावर लगेच चालणं, ट्रेंडच्या मागे धावणं किंवा शॉर्टकट वापरणं त्यांना जमत नाही. ते स्वतःच्या अटींवर चालतात. यामुळे मेहनत प्रचंड असते, पण मान्यता आणि परिणाम उशिरा मिळतात. यश लवकर मिळावं यासाठी जी चिकाटी आणि सातत्य लागते, तिथे कुंभ राशीचे लोक मनाने लवकर कंटाळतात. एकच गोष्ट दीर्घकाळ करत राहणं त्यांना अवघड वाटतं. नवीन कल्पना सतत डोक्यात येत राहतात आणि जुन्या गोष्टी अर्धवट राहतात. हेच यश उशिरा येण्याचं एक मोठं कारण ठरतं. कुंभ राशीचा आणखी एक दोष म्हणजे भावनांचा गोंधळ. ते बाहेरून मजबूत दिसतात, पण आतून स्वतःशीच लढत असतात. स्वतःवरच जास्त प्रश्न विचारणं, हे खरं योग्य आहे का? असा विचार करत राहणं निर्णय प्रक्रियेला संथ करतं. याशिवाय कुंभ राशीचे लोक इतरांच्या अपेक्षांनुसार स्वतःला बदलत नाहीत. समाज जेव्हा तयार असतो, तेव्हा त्यांना उशीर झालेला वाटतो. पण खरं यश कुंभ राशीला नेहमी उशिरा पण कायमस्वरूपी मिळतं. कारण त्यांचं यश तात्पुरतं नसतं. ते खोल मूळ धरलेलं असतं. म्हणूनच कुंभ राशीचं यश उशिरा येतं. पण जेव्हा येतं, तेव्हा ते अचानक नाही तर स्थिर, ठोस आणि आयुष्य बदलणारं असतं. कुंभ राशीच्या यशाला उशीर होण्यामागे अजून एक खोल कारण म्हणजे त्यांची अतिस्वतंत्र मानसिकता. त्यांना कुणावर अवलंबून राहणं आवडत नाही. मदत मिळत असली तरी ते स्वीकारण्याआधी ते अनेक वेळा विचार करतात. आपण एकटेच करू ही वृत्ती त्यांना मजबूत बनवते, पण त्याच वेळी प्रगतीचा वेग कमी करते. जिथे इतर लोक टीम, ओळखी आणि सपोर्ट सिस्टीम वापरून पुढे जातात, तिथे कुंभ स्वतःची वाट स्वतःच खोदत असतो. कुंभ राशीचे लोक योग्य वेळेपेक्षा योग्य अर्थाला जास्त महत्त्व देतात. पैसे, प्रसिद्धी किंवा पद यामागे धावण्यापेक्षा हे माझ्या विचारांशी जुळतं का हा प्रश्न त्यांना अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे अनेक संधी ते स्वतःहून सोडून देतात. ज्या इतरांसाठी मोठं यश ठरू शकल्या असत्या, यामुळे बाहेरून असं वाटतं की कुंभ मागे पडतोय, पण प्रत्यक्षात तो स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करत नाही. कुंभ राशीचा स्वभाव फारसा दाखवण्याचा नसतो. त्यांनी केलेली मेहनत, केलेले त्याग, सहन केलेले अपयश हे ते फार कमी लोकांना सांगतात. स्वतःला समजून घेण्याची सवय असल्यामुळे त्यांचा संघर्ष लोकांच्या नजरेत येत नाही. म्हणूनच यश मिळेपर्यंत त्यांना दुर्लक्षित केलं जातं आणि यश मिळाल्यावर लोकांना ते अचानक वाटतं. यश उशिरा मिळण्यामागे कुंभ राशीची अंतर्मुख ऊर्जा देखील कारणीभूत असते. ते सतत बाहेर कृतीत नसतात, तर आत विचारात असतात. योजना बनवणं, निरीक्षण करणं, चुका समजून घेणं हे सगळं ते मनातच करत राहतात. ही अंतर्गत तयारी पूर्ण होईपर्यंत ते मोठं पाऊल उचलत नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रवास शांत असतो, पण खोल असतो. कुंभ राशीला आयुष्यात अनेक वेळा एकटेपणाची भावना येते. लोक समजून घेत नाहीत, विचार जुळत नाहीत, मार्ग वेगळा असतो. हे एकटेपण त्यांना कधी-कधी थांबवते. पण याच एकटेपणातून त्यांची खरी ताकद तयार होते. कारण ते इतरांच्या टाळ्यांवर नाही, तर स्वतःच्या आत्मविश्वासावर उभे राहतात. कुंभ राशीचं यश हे वेळेवर मिळणार नसतं. ते परिपक्वतेनंतर मिळणारं असतं. जेव्हा त्यांचा विचार, अनुभव आणि संयम एकाच रेषेत येतो, तेव्हा त्यांना कोणीही थांबू शकत नाही. त्यामुळे कुंभ राशीचं यश उशिरा येतं, पण ते टिकणारं, अर्थपूर्ण आणि इतरांसाठी दिशादर्शक ठरणारं असतं. कुंभ राशीच्या यशाच्या मार्गात अजून एक सूक्ष्म अडथळा म्हणजे त्यांची भावनिक तटस्थता. ते फार पटकन कुणाशी जोडले जात नाहीत. यामुळे व्यावसायिक आणि सामाजिक नात्यांमध्ये गरजेची जवळीक उशिरा निर्माण होते. अनेक संधी या केवळ ओळखीतून, संवादातून किंवा विश्वासातून पुढे जातात. पण कुंभ राशीचा मितभाषी स्वभाव त्यांना त्या टप्प्यावर पोहोचू देत नाही.
कुंभ राशीचे लोक बहुतेक वेळा स्वतःच्या वेगळेपणाशी झुंज देत असतात. आपण इतरांसारखे का नाही? हा प्रश्न ते स्वतःलाच विचारतात. समाजाच्या चौकटीत बसण्याचा प्रयत्न करताना ते स्वतःची ऊर्जा गमावतात. या अंतर्गत संघर्षामुळे निर्णय गोंधळात पडतात आणि योग्य संधी असतानाही कृती उशिरा होते. कुंभ राशीचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांची भविष्यासाठीची अतिशय दूरदृष्टी. ते अशा गोष्टींवर मेहनत करतात ज्या आज उपयुक्त वाटत नाहीत, पण उद्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे आज त्यांना कमी मान, कमी पैसा किंवा कमी ओळख मिळते. पण जेव्हा काळ बदलतो, तेव्हा त्याच कल्पना लोक स्वीकारतात आणि कुंभ अचानक पुढे दिसू लागतो. कुंभ राशीला अपयशाची भीती नसते, पण मर्यादित यशाची चीड असते. साधं, मध्यम यश त्यांना समाधान देत नाही. सगळं नाही तर काहीच नाही, अशी अंतर्गत भूमिका असल्यामुळे ते कधी-कधी स्वतःच संधी थांबवतात. मोठं चित्र पूर्ण दिसेपर्यंत ते वाट पाहतात आणि हीच वाट पाहणं यशाला उशीर लावते. कुंभ राशीचे लोक आयुष्यात अनेक वेळा लोकांपासून वेगळे पडतात. पण त्यामागे नकारात्मकता नसते, तर स्वतःला घडवण्याची प्रक्रिया असते. हा काळ बाहेरून शांत दिसतो, पण आतून ते स्वतःचा पाया मजबूत करत असतात. जेव्हा हा पाया तयार होतो, तेव्हा त्यांचं यश वरवरचं नसतं. ते आतून स्थिर असतं. कुंभ राशीचं नशीब वेगावर नाही, तर वेळेच्या अचूक जुळणीवर काम करतं. त्यांचा क्षण उशिरा येतो, पण जेव्हा येतो, तेव्हा तो केवळ यश देत नाही, तर ओळख, आदर आणि स्वतःच्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव देतो. कुंभ राशीच्या यशात विलंब होण्यामागे आणखी एक खोल कारण म्हणजे त्यांची आंतरिक शिस्त. बाहेर न दिसणं ते नियम पाळतात, पण स्वतःचे बाह्य शिस्त, वेळापत्रक, दबाव यांना ते फारसे महत्त्व देत नाहीत. यामुळे इतरांना ते निष्काळजी किंवा संथ वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते स्वतःच्या गतीने आतून तयार होत असतात. ही तयारी दिसत नसल्यामुळे त्यांची कुवत वेळेआधी ओळखली जात नाही. कुंभ राशीचा स्वभाव अनेकदा निरीक्षकाचा असतो. सहभागी होण्याआधी ते सगळं पाहतात, समजून घेतात. इतर लोक थेट कृतीत उतरतात, चुका करतात, शिकतात आणि पुढे जातात. कुंभ मात्री कुंभ मात्र आधी चुका टाळण्याचा प्रयत्न करतो. हा स्वभाव त्यांना मोठ्या अपयशापासून वाचवतो, पण छोट्या यशांचा वेगही कमी करतो. कुंभ राशीचे लोक मानसिक स्वातंत्र्याला भौतिक यशापेक्षा जास्त महत्त्व देतात. त्यांना एखादी गोष्ट मिळाली तरी त्यामागे स्वतःचा आत्मसन्मान, विचार स्वातंत्र्य आणि मोकळेपणा नसेल तर ते समाधान मानत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा ते सुरक्षित, सोपी प्रगती नाकारतात आणि अनिश्चित मार्ग स्वीकारतात. हा मार्ग कठीण असतो, पण शेवटी खोल समाधान देणारा ठरतो. कुंभ राशीवर अनेकदा असा आरोप होतो की ते भावनाहीन आहेत, पण प्रत्यक्षात ते भावनांवर नियंत्रण ठेवणारे असतात. भावनिक निर्णय टाळण्याच्या प्रयत्नात ते काही वेळा योग्य संधी थंडपणे बाजूला ठेवतात. जिथे इतर लोक भावना, आवेश किंवा भीतीतून निर्णय घेतात, तेथे कुंभ विचारांच्या जाळ्यात अडकतो आणि कृती उशिरा होते. कुंभ राशीच्या जीवनात यशाचा आलेख सरळ नसतो. तो तुटक आणि अचानक वर जाणारा असतो. दीर्घकाळ काहीच बदल नाही असं वाटतं, पण आतून सगळं जुळत असतं. योग्य व्यक्ती, योग्य वेळ आणि योग्य परिस्थिती एकत्र आली की त्यांची प्रगती एका झटक्यात दिसून येते. कुंभ राशीचे यश हे इतरांसारखं दाखवण्यासाठी नसतं. ते स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ देण्यासाठी असतं. म्हणूनच त्यांचा प्रवास उशिरा सुरू होतो. पण जेव्हा सुरू होतो, तेव्हा तो थांबत नाही. कुंभ राशीच्या आयुष्यात यश उशिरा प्रकट होण्यामागे अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांची स्वतःशी प्रामाणिक राहण्याची जिद्द. ते बाहेरून कितीही दबाव आला तरी आतून चुकीचं वाटणारा मार्ग स्वीकारत नाहीत. तडजोड करून मिळणारं यश त्यांना मान्य नसतं. त्यामुळे जेव्हा इतर लोक परिस्थितीनुसार स्वतःला वाकवतात, तेव्हा कुंभ ताठ उभा राहतो. हा ताठपणा लगेच फायदा देत नाही, पण दीर्घकाळात त्यांची ओळख वेगळी ठरवतो. कुंभ राशीचे लोक कर्मावर विश्वास ठेवणारे असतात, पण प्रदर्शनावर नाही. त्यांनी केलेल्या कामाची जाहिरात करणे, स्वतःचं कौतुक सांगणं किंवा लोकांचं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करणं त्यांना अवघड जातं. त्यामुळे त्यांच्या कष्टाची किंमत योग्य वेळी लोकांपर्यंत पोहोचत नाही. अनेक वेळा त्यांच्यापेक्षा कमी पात्र लोक पुढे जातात, कारण ते स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे मांडतात. कुंभ राशीच्या यशाला विलंब होण्यामागे त्यांची मानसिक एकाकीपणाची सवय देखील कारणीभूत असते. ते मनात खूप काही चालू ठेवतात, पण ते शब्दात मांडत नाहीत. योग्य वेळी योग्य व्यक्तीशी संवाद न झाल्यामुळे
काही महत्त्वाचे मार्ग बंद होतात. ते एकटे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि याच प्रयत्नात वेळ निघून जातो. कुंभ राशीचा प्रवास बहुतेक वेळा पारंपरिक चौकटीबाहेरचा असतो. शिक्षण, करिअर, नातेसंबंध किंवा व्यवसाय यापैकी कुठलाही मार्ग त्यांनी निवडला तरी तो सरळ रेषेत चालत नाही. वळणं, थांबे, बदल हे त्यांच्या आयुष्याचा भाग असतात. त्यामुळे त्यांच्या यशाची तुलना इतरांशी केली तर ते मागे वाटतात, पण प्रत्यक्षात ते वेगळ्या दिशेने पुढे जात असतात. कुंभ राशीचे लोक वेळेआधी परिपक्व होतात, पण परिणाम वेळेनंतर दिसतात. अनुभव, समज, दृष्टिकोन हे लवकर येतात, पण त्यांचं बाह्य फळ उशिरा मिळतं. म्हणूनच त्यांना आयुष्यात सुरुवातीला संघर्ष जास्त आणि नंतर स्थैर्य अधिक मिळतं. कुंभ राशीचं यश हे धावपळीचं नसतं. ते समजून घेतलेलं आणि जपलेलं असतं. म्हणूनच ते येईपर्यंत वाट पाहावी लागते. पण एकदा आली की ते सहज निघून जात नाही. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि ही माहिती मनाला लागली असेल तर इथेच थांबू नका. स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदला. कारण तुमचा प्रवास वेगळा आहे आणि त्याची वेळही वेगळी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण पुढे अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या यशाचा अडलेलं दार उघडू शकते. तुमचा अनुभव, संघर्ष किंवा मनातला प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण कधी-कधी एक शब्दही योग्य दिशेची सुरुवात ठरतो. अशाच खोल न सांगितलेल्या राशीच्या सत्यांसाठी चॅनलला आत्ताच फॉलो करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज या शब्दांची गरज आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.